एक महिला, तिचा भाऊ आणि 72 वर्षाचं त्याचं बाप. 72 वर्षाच्या म्हाताऱ्याचं अचानक मृत्यू झाला. बहिणीचंही लग्न झालं होतं, भावाचंही लग्न झालं होतं. बाप मेल्याच्या 2 दिवसात भाऊ मला घरी यायचं नाही. भाऊ मला घरी यायचं नाही. 2 मजली घर होतं. ती बऱ्याच वकिलांकडे फिरली. ती एकच म्हणायची, मला हिस्सा कधी मिळणार. बरेच वकील आपण सिव्हिल करू, अपील करू, हे करू, ते करू, असं करू. पण ती एक सो अँड सो वकिलाकडे आली. नाव नाही सांगू शकत. एक नंगाट वकिलाकडे ती आली. समजून घ्या. वकील म्हणला, कसलं सिव्हिल आणि बिव्हिल आणि क्रिमिनल, ते बापाचं घर आहे तुझ्या. आणि पहिल्यांदा हे बोलणं बंद कर की तू हिस्सा पाहिजे, हिस्सा पाहिजे, हिस्सा पाहिजे. सरळ त्या घरात जायचं, घरून डब्बा मागवायचा, मस्तपैकी खायचं, त्या घरात ताणून राहायचं. भाऊ काय म्हणला आता म्हणायचं, आहे बहीण सो अँड सो, हे माझ्या बापाचं घर आहे, तू लिहून दे, मी येऊ नको म्हणून. पोलिसवाल्यांकडे गेले, पोलिसांकडे सांगायचं, माझ्या बापाचं घर आहे, तुम्ही लिहून द्या, मी येऊ नको म्हणून. अक्षरशः त्या बाईने 9 दिवस नाही का गोंधळ घातला. कोणी बाहेर चालाय, फाडून घे ब्लाऊज, सराक माग नाही का. 9 दिवस त्या तायडेने त्या घरात धिंगाणा घातला. 9व्या दिवसानंतर भावाने हातपाय जोडले, वकिलाला बोलवलं, त्याच्या सगळ्यांना मिटिंग केली. मला तायडे वरचा हिस्सा देत नाही, तू कॅश बोल. मग त्या बाईला चांगली रक्कम भेटली, विषय संपला. तर कधी कधी अशा पण पळवाटा असतात.